आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। उल्हासनगरातील शहाड ब्रिजला भगदाड पडल्याने आणि शहरातील रस्त्यावर खड्ड्याच्या समस्येमुळे उल्हासनगरच्या शिवसेना विरुद्ध भाजप युतीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे। शिवसेना शिंदे गटाचे युवासेना कल्याण लोकसभा सचिव विकी भुलर यांनी आमदार कुमार ऐलानी यांच्यावर टीका करत शहरात बॅनर लावले आहेत। या बॅनर्सद्वारे त्यांनी आमदारांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत। विकी भुलर यांनी स्पष्ट केले की ते युती विरोधात नाहीत, परंतु शहराच्या विकासासाठी त्यांनी हा बॅनर लावला आहे। त्यांनी असेही सांगितले की युतीत भाजपचे तिकीट कापून शिवसेना शिंदे गटाला दिल्यास ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहे। शहाड ब्रिजवरील भगदाडामुळे आणि शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। विकी भुलर यांच्या बॅनर्समुळे उल्हासनगर शहरात राजकीय वातावरण तापले आहे। शहरातील नागरिकांनी देखील या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। यावर आमदार कुमार ऐलानी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। शहरातील विकास कामे आणि रस्त्यांची देखभाल यावरून स्थानिक राजकारण तापले आहे। यूपी में रह के हमने उनके खिलाफ बैनर नहीं लगाया। हमारा उनसे ये निवेदन है कि भाई पानी दोना करने से अच्छा अगर हम उसको परफेक्ट स्टेप लेके जल्द से जल्द काम किया जाए तो वो अच्छा रहेगा। वो आज एक छोटा सा स्लैब गिरा है, कल को बड़ी दुर्घटना हो सकती है उस पे, और ब्रिज को प्रॉपर मेंटेनेंस की जरूरत है। हम ये अपेक्षा करते हैं कि हमारे आमदार साहब जल्द से जल्द इसको मद्देनजर रखते हुए काम करेंगे। अगर पक्ष ने ये जवाबदारी हमें सौंपी तो हम जरूर इलेक्शन लड़ेंगे। तो मतलब बीजेपी के खिलाफ खड़े हो सकते हो? बीजेपी के खिलाफ नहीं, बीजेपी का टिकट कट करके अगर सेना को ये सीट मिलती तो हम उसके लिए दावेदारी करेंगे। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।